कसं आहे की पारंपरिक जो मतदार हा नेहमीच आमचीच मग कितीदारी असं कोणीही बोलू शकत नाही किंवा कोणीही राहू शकत नाही। एक काळ होता का ज्यावेळी मराठी मुद्द्यावरती त्यांना काही प्रमाणावरती का होईना काही मतदान झालं होतं, पण मग त्यानंतर अनेक महानगरपालिका झाल्या, अनेक वेगवेगळ्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये पण त्यांचे उमेदवार उभे होते। त्यावेळीची परिस्थिती काय आणि त्यांना मिळालेले मताची आकडेवारी ते का पकडत नाही आहे। अर्थात तो भाग वेगळा, पण लोकशाहीमध्ये कोणालाही कुठे उभं राहण्याचा अधिकार आहे। परंतु आज वरळीमध्ये आम्ही जे पाहतोय खऱ्या अर्थाने मनसेला स्वबळावरती लढायचं आहे की फक्त उमेदवार डिस्टर्ब करून घेऊन किंवा मतांचं विभाजन काही प्रमाणावरती करून दुसऱ्याला मदत करायची, हे तरी त्यांनी स्पष्ट करावं। कारण अनेक वेळा आपण बघतोय की मनसेच्या प्रत्येक विषयावरती तातडीने सरकार लक्ष द्यायला लागलेले आहेत। अनेक ज्या काही गोष्टी जे प्रलंबित सरकारने जाणून ठेवले होते त्याला आता पूर्ण रीतीने मुभा देत असताना ते सोडवण्याचा काही प्रयत्न होतोय। आणि तुम्ही जर बघितलं असेल की मनसेचे आत्ताचे जे घोषित असलेले उमेदवारांबरोबर फिरणारे लोक हे सर्व महायुतीतलेच लोक फिरत आहेत। म्हणजे खऱ्या अर्थाने ते स्वबळावरती लढतायत काही छुपा महायुतीचा पाठिंबा घेऊन वरळीमध्ये लढणार आहेत, ही कुठेतरी स्पष्टता यायला पाहिजे। कोणी काय सांगावं हा नंतरचा भाग आहे। कारण गेल्या वेळीची जर आपण मताची एकंदरीत लीड जर पाहिली तर समजा त्यांनी उमेदवार उभा ठेवला असता तरी देखील विभाजन होऊन पण ती आघाडी आम्हाला निश्चितपणे मोठ्या प्रमाणावरती मिळाली असती। लोकसभेमध्ये नक्कीच लोकसभेच्या काही वेगळ्या विषयावरती का होईना ती आघाडी या लोकसभेमध्ये जरी आम्हाला मिळाली नसेल पण विधानसभेमध्ये निश्चितपणे आदित्यजींच्या रूपाने यासाठी मिळेल कारण त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं कार्य आणि विशेषतः ठाकरे कुटुंबांबद्दल असलेली एक वेगळी आस्था आणि मतदारांच्या असलेल्या एकंदरीत जो कौल आहे तो निश्चितपणे आम्हाला या मतदारसंघामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही। कोणी काय सांगावं हा नंतरचा भाग आहे। कारण गेल्या वेळीची जर आपण मताची एकंदरीत लीड जर पाहिली तर समजा त्यांनी उमेदवार उभा ठेवला असता तरी देखील विभाजन होऊन पण ती आघाडी आम्हाला निश्चितपणे मोठ्या प्रमाणावरती मिळाली असती। लोकसभेमध्ये नक्कीच लोकसभेच्या काही वेगळ्या विषयावरती का होईना ती आघाडी या लोकसभेमध्ये जरी आम्हाला मिळाली नसेल पण विधानसभेमध्ये निश्चितपणे आदित्यजींच्या रूपाने यासाठी मिळेल कारण त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं कार्य आणि विशेषतः ठाकरे कुटुंबांबद्दल असलेली एक वेगळी आस्था आणि मतदारांच्या असलेल्या एकंदरीत जो कौल आहे तो निश्चितपणे आम्हाला या मतदारसंघामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही।